गोंडवाना विद्यापीठाच्या परीक्षा आणि मूल्यांकन विभागाबाबत सध्या चर्चांना उधाण आलं आहे. मात्र या सर्व चर्चा तथ्यहीन असल्याचं कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी स्पष्ट केलंय. काही वृत्तपत्रांमधील बातम्या चुकीच्या असून विद्यार्थ्यांमध्ये गैरसमज पसरवला जात असल्याचं प्रशासनाने म्हटलं आहे. कुलगुरूंनी स्पष्ट केलं की मूल्यांकन केंद्राचा कक्ष सील करणं ही एक गोपनीय आणि नियमित प्रशासकीय प्रक्रिया आहे. याला संशयास्पद ठरवणं पूर्णपणे चुकीचं आहे. संभाव्य धोका टाळण्यासाठी आणि पारदर्शकता जपण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या केल्या आहेत. चौकशीत कोणताही गैरप्रकार आढळलेला नाही असंही त्यांनी ठामपणे सांगितलं. कंत्राटी कर्मचाऱ्यांबाबतचा निर्णय हा विद्यापीठाचा वैधानिक अधिकार आहे. पुराव्याशिवाय विद्यापीठाची प्रतिष्ठा मलिन करू नये असं आवाहन कुलगुरूंनी केलं आहे. या पत्रकार परिषदेला कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्यासह कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण आणि परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रवीण पोटदुखे उपस्थित होते. मूल्यांकनाच्या संदर्भामध्ये फेरमूल्यांकनाच्या बाबतीमध्ये काहीतरी गडबड झालेल्या अशा प्रकारच्या बातम्या आणि अशा प्रकारची चर्चा समाजामध्ये होती. मी आपणाला अधिकारिकरित्या सांगू इच्छितो की फेरमूल्यांकनाच्या संदर्भामध्ये कुठलाही गडबड घोटाळा विद्यापीठामध्ये झालेला नाही. भविष्यामध्ये असं काहीही जर लक्षात आलं तरी सुद्धा विद्यापीठ अतिशय कडक कारवाई करेल. याचं कारण आहे की भूतकाळामध्ये ज्या वेळेला अशा घटना झालेल्या आहेत त्यावेळेला विद्यापीठाने कुठलीही दयामाया न बाळगता कारवाई केलेली आहे.